या कृतज्ञ मेळाव्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे सर्व केंद्रीय मंत्री, आपल्या जिल्ह्याचे लोकनेते माननीय प्रतापरावजी जाधव साहेब, व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा, रासप सर्व आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व मतदार बंधूंनी, आज आपल्या मतदारसंघातील नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुका आणि त्या संदर्भात आपल्या सर्व कार्यकर्त्यांचा कृतज्ञता मेळावा आपण घ्यावा अशी इच्छा मी माननीय नामदार प्रतापरावजी जाधव साहेब आणि शिवसेना भारतीय जनता पक्ष महायुतीचे पदाधिकारी सुरेश वाळूकर, राजू गाडेकर, प्रभातराव आणि या सर्व कार्यकर्त्यांवर व्यक्त केली. कुठेतरी आपण हरवलो नाही तर आपल्याला 1,00,000 मतं आपल्या मतदारसंघातील मायबाप जनतेने दिले, त्यांचा कुठेतरी आपण सन्मान केला पाहिजे. त्या भावनेनं हा कृतज्ञता मेळावा या ठिकाणी सफल होतो. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करेन, धन्यवाद देईन. आणि अगोदरच्या वक्त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये जे काही विषय मांडले, पोट तिडकीनं ते विषय त्यांनी मांडले, खरी परिस्थिती आपल्यासमोर त्यांनी सांगितली आणि कुठेतरी बळीवर बोलले की विजयाचं क्रेडिट घ्यायला सर्व तयार असतात. पराजयाचं खापर अनेकावरती आपण पडतो आणि त्याच्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो, परंतु सर्वांना मी सर्व जे काही आपला कमी मताधिकारी या ठिकाणी पराभव झाला त्याची 100% जबाबदारी माझ्यावर या ठिकाणी कार्यकर्त्याचा पराभव झाला, तुमचा नाही झाला, काय वाटतं? ती सर्व जबाबदारी मी आज माझ्यावरती या ठिकाणी घेतो आणि पुन्हा एकदा मोठ्या ताकदीनं माननीय व्यासपीठावर मान्यवर वक्ते ज्या ठिकाणी बोलले की मोठ्या ताकदीनं आपण पुन्हा एकदा आपल्यापासून दूर गेलेल्या कार्यकर्त्याला जवळ आणून त्यांच्या शंका कुशंका असतील, काही नाराजी असेल ती काढून मोठ्या ताकदीनं पुन्हा एकदा संघटना बांधण्याचं काम आपण करू, एवढा विश्वास आजच्या या कृतज्ञता मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित सर्वांना. आता कुठेतरी नुकतीच निवडणुका झाली आणि त्यांचे गुण दाखवायला त्यांनी सुरुवात केली. माननीय खासदार प्रतापरावजी जाधव साहेब यांनी 4 लोकसभेच्या निवडणुका लढल्या, 3-4 विधानसभेच्या लढल्या आणि त्यांच्याच आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी 4 विधानसभेच्या निवडणुका लढल्या. इकडे पराभव आपल्या नशिबी आला नाही, पहिला पराभव या ठिकाणी आपल्या नशिबी आला. माननीय भाऊचाही पहिला पराभव नशिबी भाऊच्या पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीतून आला, परंतु ज्या वेळेस ती कारणं समोर आली त्या कारणावरती मात करून मोठ्या ताकदीनं माननीय खासदार महोदय उभे राहिले आणि तेव्हापासून आपली संघटना ही महायुतीची अभेद्य ठेवण्याचं काम माननीय भाऊच्या नेतृत्वाच्या माध्यमातून आपण सर्वांनी या ठिकाणी केले. आता कुठेतरी पराभव सर्व आपल्या कार्यकर्त्यांची जिव्हारी या ठिकाणी. ज्या दिवशी आपला मतमोजणी झाल्यानंतर आपले कार्यकर्ते बाहेर येत होते, म्हणजे रवी राजे होते, भूषण घोडे होते, ओम सौभागे, मंगेश आणि अजून 3-4 कार्यकर्ते मतमोजणी झाल्यानंतर बाहेर येत असताना आपल्या कार्यकर्त्यांवरती त्यांनी दगडफेक केली, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. तरीही कार्यकर्त्याला आपण त्या दिवशी शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्ते आपण पराजयानं थोडं कार्यकर्त्याला विनंती करत होतो, आपल्याला काही करायचं नाही, त्याचा विजय झाला, त्यांना विजयाचा आनंद साजरा करू द्या.
परंतु हे करत असताना सुरुवात ठिंगी त्यांनी टाकायची. एकीकडे तेल ओतण्याचं काम त्यांनी करायचं आणि आपल्या कार्यकर्त्यावर बोट टाकून आपल्या कार्यकर्त्याला दोषी ठेवण्याचं काम, दोष ठेवण्याचं काम त्या दिवशी त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. परंतु या मतदारसंघात शिवसेनेची ताकद काय आहे? ज्यावेळेस त्यांची रॅली येत असताना आपल्या शिवसैनिकांनी ती रॅली त्यांना तिथून जाऊ दिलं नाही. जर अंगावरती आले तर तुम्हाला शिंगावरती घेण्याची ताकद सुद्धा आमच्या शिवसैनिकांमध्ये आहे. आणि त्याच मी कार्यकर्त्यांच्या हातापाया पडलो, त्यांना बाजूला गेलं, नाही तर झाल्यावर तुम्हाला बढती होईल त्या ठिकाणी त्या दिवशी थोडी झाली असते. पण आम्ही कधी कोणाला हात म्हणजे लाच लागू देत नाही, कोणाच्या पाया पडत नाही. पाया पडतो पण तुझ्या मायबाप जनतेचे आशीर्वाद घेतो. पण तो मुद्दामून जर अंगावरती येत असाल तर यानंतर शिंगावर घेण्याची ताकद सुद्धा आम्ही या ठिकाणी ठेवणार आहोत. आणि तुमची अवकाश काय किंवा काही आमच्यावरती कृपा करून हात धरून नम्र विनंती राहील की बाबा आम्ही तुम्हाला विजय मिळाला, तुम्ही मायबाप जनतेची सेवा करा. मायबाप जनतेला त्यांच्या सेवेतून त्यांच्या संपर्कातून तुम्ही त्यांना प्रयत्न करा. परंतु आम्हाला जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही निवचाल तर आम्ही काही त्या ठिकाणी म्हणजे कच्च्या गुरुचे चेहरे या ठिकाणी नाही. आम्ही सुरुवात त्यांनी केली, उद्माप त्यांनी केला. नको न ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं त्यांनी शिवगाची अफवारे केले तरी आपल्या सैनिकांनी कुठे आपला संयम ढळू दिला नाही. आणि हाच यांनीच जो उमेदवार समजला त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची 50 लोकांची यादी पोलीस स्टेशनमध्ये व्हॉट्सअपवर अधिकाऱ्याला पाठवली. तिथं कार्यकर्त्याचा संबंध नव्हता. लोकांना विचारा. म्हणून कुठेतरी संयम आपण ठेवावाच लागणार आहे. विजय पराजय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भविष्यामध्ये सरकार केंद्रात आपले, राज्यात आपले, एवढाच काय तुमचा भाग या ठिकाणी केंद्रीय मंत्री म्हणून बसलेला आहे. कारण की त्यांची शिकवण आम्हाला महायुतीचे पदाधिकारी या ठिकाणी व्यासपीठावर बसले. आम्हाला चांगलं काम असेल, चांगलं काम करत असेल तर आम्ही कौतुक करू, त्यांचं स्वागत करू. परंतु आमचे काम आम्ही बाल जन्माला घालायचं आणि भारत त्यांनी करायचं असे धंदे या नारायण लोकांनी पेंटाले प्रकल्प कसा झाला, त्याच्यावरती कसा निधी आला ते भाऊला मी सांगितले आपल्या भाषणामध्ये. तो विषय तुम्ही लोकांना सांगा. बस स्थानकाचा विषय काल गेले तिथे घाट पाहिली. अरे बस स्थानकाचं काम ज्या कॉन्ट्रॅक्टरने घेतलं, ज्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एक दबडी सुद्धा 2.5 वर्षामध्ये टेंडर झाल्यानंतर 2.5 रुपया सुद्धा त्या कामावरती दिला नाही. आणि म्हणून त्या कामाची परिस्थिती अशी आहे. त्या ठिकाणी पाहिला असेल तुम्ही ते काम 19% बिल आहे. 4 कोटीचं काम 19% बिल म्हटलं 56 लाख वरचे 76 लाख रुपये तर तसेच दिले. 18% जीएसटी आणि त्या पूर्ण कामाची किंमत आली 2,68,00,000 रुपये. तरी त्या ठेकेदाराला मी एलक्यू लागला, चौकशा लावल्या, त्याला ब्लॅकलिस्टेड न करता काम झालं पाहिजे म्हणून संबंधित एलक्यूचं उत्तर मंत्रालयात देताना सांगितलं त्याच्यावर कारवाई करू नका, काम करण्यासाठी ते आदेश द्या. म्हणून ते काम या ठिकाणी पूर्ण पडले. आता लवकरच त्या कामाचं लोकांकडून आम्ही करणार आहोत, तुम्हालाही करू देणार. आम्ही केलेलं काम आहे. पेट्रोल प्रकल्प असेल, रस्ते असतील, सिंचन असेल, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, एवढंच काय माळेपेठमध्ये आपल्या इंगळे बाईला त्या ठिकाणी मारण्याचं काम सुद्धा पाप सुद्धा त्या नारायण लोकांनी या ठिकाणी केले. या बहिणीवरती हात आहेत. आणि आमच्या आता मुलीच्या अंगावरती कोणी येणार असेल तुमचे हातपाय तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जरा भाऊ असल्यामुळे कमी बोलतो, जास्त बोलणार नाही. त्यांची शिकवण आहे. त्यांच्या लहानाचं त्यांचं हात धरून राजकारणामध्ये आलेलं आहे. त्यांचं बोट धरून राजकारण शिकलोय. पुण्या ठिकाणी कसं काम करायचं ही शिकवण त्यांची आहे. वेळ प्रसंगी कायदा हातात घ्यायचं काम पडलं, आता आलो घेतला नाही. परंतु तुम्ही जर तसे वागाल तर आम्ही कायदा हातात घेण्याला कुठं मागं पुढं पाहणार नाही.
मी आपल्या लोकांना या ठिकाणी जाऊ पण आता जाऊ जे झालं ते जनतेला कळालं. सर्व फराळाचं कापड आपल्या जनतेवरती आपल्याला फोडायचं नाही. जे लोक आता भविष्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, कालच कोर्टानं निवडणुकीवरती जे काय बॅन लावलं होतं ते देण्याचा निर्देश कोर्टाने या ठिकाणी दिलेले आहेत. मग नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, या निवडणुका आपल्याला भविष्यामध्ये जिंकायचं, महायुतीमध्ये जिंकायचं. आणि कुठेतरी आमदाराचे अधिकार आहेत, खासदार महोदयाला त्यांचे केंद्राच्या माध्यमातून येणारे निधी त्यांना अधिकार आहेत. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्वायत्त संस्था त्यांना प्रत्येकाचा अधिकार आहे. त्याच्यामुळं कोणाचे लोडगोड जास्त आपल्या कामामध्ये आम्ही यानंतर होऊ देणार. मी या सर्व गोष्टीचा विचार करून एकीकडे दुसऱ्याला बोट दाखवताना बाकीचे बोट आपल्याकडे असतात, याची जाणीव ठेवणारे आम्ही आहोत. काही झालं कळत न कळत आमच्याकडे चुका झाल्यात, आमच्यापासून आपण दूर गेलेत. आम्हाला वाटलं प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आम्ही तुमच्यापर्यंत येण्यामध्ये, संपर्क करण्यामध्ये, भेटण्यामध्ये, तुमचे आशीर्वाद घेण्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो. तुमच्या काय मनात काय शंका होत्या त्या काढण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आम्हाला वेळ मिळाला नाही. या सर्व गोष्टी आता आपल्याला काढायच्या नाहीत. मोठ्या उमेदीनं, मोठ्या ताकदीनं आता भविष्यामध्ये आपल्याला संघटनेचं काम या ठिकाणी उभं करायचं. देणार ताकद हातवरून आणि तुमचे एवढे हात पाठीमागे असले तर समोरच्याचे आणि तुमच्याही पाठीमागे माननीय नामदार प्रतापरावजी जाधव साहेब, महायुतीचे पदाधिकारी आणि मी स्वतः ताकदीने उभं राहण्याचं काम केलं. म्हणून आजच्या या कृतज्ञ मेळाव्याच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आलेत. आमच्या व्यक्ती आपण सर्वांनी जे काही प्रेम या ठिकाणी दाखवलं त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो.